नमस्कार बालमित्रांनो, आज आपण साने गुरुजी कथामालेतील 17वी रात्र आणि त्यातील कथा ऐकणार आहोत. स्वावलंबनाची शिकवण. मी लहानपणी पोथ्या पुराण पुष्कळ वाचली, पण मला संस्कृत स्तोत्र येत नसत. वडिलांना रामरक्षा पाठ होती, पण त्यांनी मला ती शिकवली नव्हती. शिवाय आमच्याकडे रामरक्षेचं पुस्तकही नव्हतं. पण मी रामाचा भक्त असल्यानं मला रामरक्षा येत नाही याचं फार वाईट वाटायचं. आमच्या शेजारी गोविंद भटजी परांजपे राहायचे. त्यांचा मुलगा होता भास्कर. त्याच्याजवळ रामरक्षेचं पुस्तक होतं. तो रोज त्यातून एक दोन श्लोक पाठ करी. संध्याकाळ झाली की आमच्या घरी येऊन म्हणून दाखवे. ते ऐकून मला वाईट वाटे व भास्करचा खूप मोठा राग येई. एके दिवशी तो मला म्हणाला, श्याम, आता माझे फक्त 10च श्लोक पाठ करायचे राहिलेत. 5 दिवसात माझी सारी रामरक्षा पाठ होईल. तुला कुठे येतं? मी चिडलो. त्याच्या अंगावर धावून गेलो. म्हणालो, एवढी काय रे आईट? आमच्याकडे पुस्तक असताना तर मीही पाठ केली असती. आमची बाचाबाची ऐकून माझी आई बाहेर आली. म्हणाली, श्याम, तुला पाठ येत नाही असं म्हणाला, त्यात त्याचं काय चुकलं? अरे, भास्करला पुस्तक नको असेल तेव्हा मागून आण, त्यावरून उतरून घे, पाठ कर. भास्कर घरी गेला. मी मनाशी निश्चय केला, रविवारी रामरक्षा उतरून घ्यायचीच. मी कोरे कागद गोळा करून त्याची वही शिवली, लेखणी तयार ठेवली. रविवार उजाडताच भास्करच्या घरी गेलो, पण भास्कर पुस्तक द्यायला तयार होईना. तेव्हा त्याची आई त्याला रागवली आणि तिनं मला पुस्तक द्यायला लावलं. मी पुस्तक घेऊन घरी आलो. गोठ्यातील गुरं चरायला गेली होती. तिथे एकांत होता, म्हणून मी गोठ्यात बसलो आणि रामरक्षा उतरवण्यास सुरुवात केली. जेवणापर्यंत व जेवणानंतर लिहून माझी रामरक्षा पूर्ण झाली. दुसऱ्या दिवसापासून सतत रामरक्षा पाठ करण्याचा उद्योग मी सुरू केला आणि 8 दिवसात पूर्ण रामरक्षा पाठ केली. पुढच्या रविवारी वडिलांना म्हणून दाखवली. त्यांना फार मोठं आश्चर्य वाटलं. त्यांना वही दाखवली तेव्हा वडिलांनी माझी पाठ थोपटली. मी आईजवळ गेलो. तिलाही वही दाखवली. तिनं आनंदानं मला जवळ घेतलं आणि म्हणाली, अरे, देवानं आपल्याला हात, पाय, डोकं दिलं आहे. त्याचा वापर करावा. स्वतःच्या पायावर उभं राहावं. मनात निश्चय आहे ना, त्याला सर्व काही मिळत असतं. बाळांनो, तुम्हाला याच्यातून नेमकं काय कळालं? आपलं काम आपण करावं आणि मनात जिद्द ठेवली तर आपल्याला अशक्य अशी कोणतीही गोष्ट नसते. तर मग करणार ना तुम्ही? एखाद्याला वाचता येत नसेल, एखाद्याला जोड शब्द लिहिता येत नसतील, एखाद्याला गणित जमत नसेल, एखाद्याला इंग्रजीचे शब्द पाठ करता येत नसतील, हे तुम्ही आवर्जून करायला शिका. तुम्ही ठरवा मनापासून, मला हे जमणारच. तुम्हाला नक्की जमणार बरं का, कारण हे स्वावलंबन आहे. रामरक्षा म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? रामरक्षा म्हणजे रामाला केलेली आळवणी होय. ही रामरक्षा जो कोणी वाचतो त्याला मनात कशाचीही भीती वाटत नाही. म्हणून तुम्ही पण रामरक्षा नक्की नक्की पाठ करा आणि म्हणत जा. चला तर मग आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार.